नमस्कार, मी आज बनवली चिकन बिर्याणी। त्यासाठी सर्वप्रथम पाणी उकळवून घेतलं, त्यानंतर त्यात खडे मसाले, लिंबू आणि मीठ टाकलं। मग त्यामध्ये मी भिजवलेला तांदूळ टाकून भात छान प्रकारे शिजवून घेतला। त्यानंतर चिकन स्वच्छ असं धुवून घेतल्यानंतर मॅरिनेशनसाठी त्यात मी दह्याचा वापर केला। त्यानंतर मसाल्यांमध्ये 2 चमचे तिखट, अर्धा चमचा हळद, 2 चमचे घरचा मसाला, त्यानंतर साधारणतः मी 3 ते 4 चमचे असे धणे पावडर वापरली। मग 2 चमचे काळा मसाला आणि हे सगळं मिश्रण असं छान मिक्स करून घेतल्यानंतर वरतून थोडीशी अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट ॲड केली। आता आपण हे चिकन छान 1 तासासाठी मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत। मग मी कढईत तेल गरम केलं आणि त्यात कांदा उभा चिरून टाकला, जेणेकरून आपला बरिस्ता मस्त कुरकुरीत असा होईल। आता मी एका कुकरमध्ये तूप टाकलं, त्यानंतर तूप वितळल्यावरती त्यात जिरे घातले। जिरे मस्त असे फ्राय होत आले की त्यात कढीपत्ता टाकून हे दोन्हीही छान तडतडलं की त्यात आपण बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत। आता आपण कांद्याला छान शॅलो फ्राय करून घेऊ। त्यानंतर आपण यात टाकणार आहोत आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट। आता ही पेस्ट यामध्ये कच्चापणा जात नाही तोपर्यंत छान आपण फ्राय करून घेणार आहोत। त्यानंतर कांदा मस्त ट्रान्सपरंट होत आला की त्यात आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकणार आहे। आता हा टोमॅटो आपण छान फ्राय करून घेणार आहोत। टोमॅटो मस्तपैकी फ्राय होत आला की त्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरून टाकलेला आहे। सोबतच मी बरिस्ताही टाकला आणि त्यानंतर बिर्याणी मसाला। आता हे छान आपण एकत्र करून घेणार आहोत। त्यानंतर मॅरिनेशनसाठी ठेवलेलं चिकन इथे आपण हळूहळू करून यात सोडणार आहोत। मग हे छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि याला आपण झाकण ठेवून छान असं शिजू देऊ। यात पाणी टाकू नका, हे ऑटोमॅटिक चिकनला पाणी सुटतं तेव्हा ते त्यात शिजलं जातं। आता मी झाकण ठेवून शिजवल्यानंतर बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे। तुम्हाला जर बिर्याणी सोबत करी खायला आवडत असेल तर यातली करी तुम्ही काढून ठेवू शकता। आता बिर्याणीला दम देण्यासाठी एक लेयर मी चिकनची टाकली, त्यानंतर पुन्हा एक लेयर भाताची टाकली, त्यावरती थोडासा बरिस्ता टाकला, थोडेसे चिकनचे पीसेस टाकले, त्यानंतर पुन्हा भात टाकून त्याला बरिस्ता टाकून त्याला एक दम देऊन घेतला। आता दम देऊन घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी तयार आहे। त्याला छान गरम गरम सर्व करा आणि एन्जॉय करा।